त्या खुंडीचा मार्ग एवढा खतरनाक आहे, म्हणजे मी फक्त बघण्यासाठी आलो. कौस्तुभवरतीच आहे. नवीन एक्सपिरियन्स तुम्ही म्हणसाल तुम्हाला का मानलाय सांगतो. नमस्कार मित्रांनो, नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे हडसर या गडावरती. तर गडाचा ट्रेक आपण सुरुवात करतोय पेठेचेवाडी ह्या गावापासून. गावाचं नावच माझ्या लक्षात राहत नाहीये. आणि इथूनच पायरी मार्ग आपल्याला लागणार आहे. आपण पायरी मार्गानेच वरती जाणार आहे. आणि खुंडीची वाट जर तुम्हाला करायची असेल तर ते हडसर म्हणून एक गाव लागतं आपल्याला. त्या गावातून त्या वाटेला जायला रस्ता आहे. तर चला मग गड पाहूया कसा आहे आणि व्हिडिओ पण कसा होतोय ते पण बघूया. चला तर मग निघूया. तर या इथे एक झाड आहे बघा, हे वडाचं छोटंसं. या झाडापासून आपल्याला असा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. हे झाड आहे बघा. ह्या झाडाच्याच बाजूनी अशी पायवाट आहे. पायवाटेने जायचं. 1 तासाचा साधारण हा ट्रेक असेल. तर आता आपल्याला किती वेळ लागतोय तर बघूया. आणि आज आपल्याबरोबर कौस्तुभ जोडला गेला. हा नादमय पथक आहे आमचं, ढोल पथक या पथकातला आहे. तर कोणीच आज यायला तयार नव्हतं. मग लास्ट ऑप्शन माझ्याकडे ग्रुप आहे पथकाचा आमच्या. त्या ग्रुपवर मी मेसेज टाकला. मग ह्याने रिप्लाय दिला. हा म्हटलं जाऊया. मग हा आला. तर आपण आत्ता त्या आजींनी आपल्याला रस्ता सांगितला ते पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही जर येणार असाल ना तर चौकशी करूनच या, कारण इथं भटकू शकतात. कारण गाई गोरं वगैरे ह्यांनी ना वाटा भरपूर करून ठेवल्यात, त्यामुळं कळत नाही कुठनं यायचं कुठनं नाही. नाहीतर ह्या गावातील एखादा गाईड किंवा ज्याला माहिती आहे रस्ता प्रॉपर कुठून जायचं कुठून नाही त्याला घेऊन जावा. आता त्या आजी तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाही, पण त्यांचं घर दिसतंय. ते घर दाखवतो आणि कुठून कसं आलो आम्ही ते पण दाखवतो आणि ही वाट पण दाखवतो. तर त्या समोर आहेत ना तिथे घर आहे. इथं त्या आजी थांबल्यात, त्यांचं घर आहे. त्यातनंच वाटेने आम्ही असं आलो पुढं. आणि इथं एका वाटेमध्ये एक झाड आहे मोठं, ते झाडेपासून पुढं आलो. आणि इथे काय झाली गंमत, इथे पण वरती जायला रोड आहे आणि इथं हा एक रोड आहे वर जायला. तर ह्या रोडनी पुढं गेल्यानंतर हे अशी वाट आहे. हे असं शेत आहे छोटंसं. तर शेताच्याच बाजूने अशा वाटेने जायचं आपल्याला. तर हे गडाचा अंतर आहे पुण्यापासून साधारण 110 किलोमीटर आहे. आणि जुन्नरपासून ह्या गडाचं अंतर साधारण 15 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे आपण जुन्नरमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला जी कमान लागते शिवजन्मभूमीची, त्या कमानीतून आत आल्यानंतर की महाराजांचा पुतळा लागतो. पुतळ्याच्या डाव्या साईडला शिवनेरी, सरळ गेले नाणेघाट जीवधन, राईट साईडला येऊन परत कमानीतनं बाहेर पडले, लेफ्ट घेतला की आपण हडसर या साईडला येतो. बरोबर चाललोय का बाबा? चल रस्ता दिसतोय चाललोय. आहे बरोबर, इथपर्यंत तर बरोबर आहे. समोरच गड आहे आमच्या, पण ऊन असं समोरूनच येते ना त्यामुळे दिसणारच नाही. शेताच्या कडेकडे चालेल. कौस्तुभ भाऊ आत्ताच जमलेत, त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो. पोहे खाल्ले पोहे. आणि सकाळी पण त्यांना एवढं खाऊन सुद्धा चक्कर येत होती. कशी येत होती काय होत माहीत नाही, पण येत होती. आणि भयंकर थंडी आहे. तुम्ही जर ह्या साईडला कधी ट्रेकिंगला वगैरे किंवा कुठल्या कामानिमित्त 2 व्हीलरवर जर येणार असेल ना, येऊ नका. 7 नंतर या. म्हणजे चाकणच्या पुढं आल्यानंतर तुम्हाला बर्फच आहे. एवढी बेकार थंडी ह्या साईडला की पार म्हणजे ब्रेक पण दाबता येत नव्हता पुढचा. ॲक्सिलेटरवर पण म्हणजे कमी जास्त होत होता. क्लच दाबता येत नव्हता. तरी आलो आम्ही. तर बघूया कसा प्रवास राहतोय हा. वाट पण छोटी आहे. फक्त विचारपूस करून या, बाकी काहीच नाही.
नाही तर मग वाटेची वाटच लागेल तुमची. या इथं बघा असे शेत आहेत छोटे छोटे, असे लोकांचे शेत आहेत. या शेतातनंच समोर जो मार्ग दिसतोय त्या मार्गातून आलं त्याच्या समोरच बरोबर मार्ग. असे जनावरांनी बघा छोटे छोटे रस्ते करून ठेवले. त्यामुळे कन्फ्युजन होतंय, इथून जायचं का इथून जायचं. आपण हा रस्ता निवडला, ह्या रस्त्याने जाऊया. दमलेत बघा. चला तर थांबायचंय. तर इथे एक निशाणी पण मी आत्ता जस्ट पाहिली, तीही दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली 2 लावल्यात, त्याही दाखवतो की कसं ओळखत. प्लास्टिकच्या पिशव्या लावल्यात, त्याही बघा. आणि रिबीन पण बांधली. इथे बघा प्लास्टिकची पिशवी बांधली आहे आणि त्याच्याच मागं रिबीन पण बांधली ऑरेंज कलरची. ह्या निशाणी आहेत म्हणजे आपण चुकू शकणार नाही. ह्या साईडला पण एक पिशवी बांधली आहे निळी. ह्या मार्गानेच आपण जाऊ शकतो हळूहळू. चला मग निघूया. जंगल आहे. अरे वा, महादेवांचं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला पुढे आल्यानंतर. छोटंसं मंदिर आहे. मंदिर पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मंदिराच्याच उजव्या बाजूनेच असा रस्ता आहे वर जायला. बघा अशा छोट्या छोट्या वाटी करून ठेवल्या. ही एक वाट आहे, ही एक वाट आहे आणि इथं परत एक निशाणी लावली. ह्या निशाणीच्या डाव्या हाताने जायचं रूम. बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी पिशव्या लावून ठेवल्यात जे कोणी असतील ट्रेक करणारे. इथे पण लावली आहे, या साईडला पुढे पण लावली. इथे दहा मिनिटं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड पाहायला मिळतो. हडसर उर्फ पर्वतगड असंही म्हटलं जातं या गडाला. म्हणजे दुसरं नाव ह्या गडाचं पर्वतगड असं आहे. ह्या गडावर पाहण्यासाठी बघा काय काय इथे. ह्या बोर्डच्याच उजव्या हाताने आपल्याला जायचंय पुढं. इथं पायऱ्यात आता विश्रांतीला दिलंय वन विभागाकडनं. विश्रांती तुम्ही करू शकता या इथे. जीवधन गडाची पण वाट अशीच आहे, पण ती जरा खतरनाक आहे आणि प्रॉपर जंगलात नाही. इथे तरी जरा लोकवस्ती वगैरे आहे, पण त्या गडाचे इथे लोकवस्ती खूप लांब आहे. अशा पद्धतीचा मार्ग आहे. तुम्ही बोर्डपासून पुढं आल्यानंतर म्हणजे साधारण 15 ते 20 मिनटं लागतात आपल्याला यायला. तर त्या काळातील पायऱ्या आहेत त्या दाखवतो आणि रिलिंग चालू होतं. म्हणजे आपण जेमतेम गडाच्या आसपास आलो आहे. म्हणजे महादरवाजा जो प्रवेशद्वार आहे तिथे आपण पोहोचतोय. तर साधारण तुम्हाला 1 तास लागतो ट्रेकला. आता थंडी आहे, सकाळी ट्रेक केल्यामुळे जास्त काही दम लागत नाही. आमचा पट्ट्या खालीच थांबला आहे, त्याला त्रास व्हायला लागला आहे. मळमळते, उलटी पण केली त्यांनी. त्यामुळे त्याला म्हटलं तू सेफ जागी बस
मी वरती जाऊन येतो. जसं जमल तुला तसं वरती आहे. तर पायऱ्या दाखवतो. त्या काळातीलच पायऱ्या असतील. प्रॉपर कातळात कोरलेल्या त्या. पूर्ण असा खड्डा आहे ते कोरलेलं. बाकीचा भाग पडलेला दिसतो. ह्या साईडचा सगळं पडलेलं दिसतं. साधारणतः ही पायरी इथपर्यंत वगैरे असू शकते. असं पण पडलं हे सगळं. हे नव्याने तयार केलेलं दगड रचून. आणि समोरच रेलिंग आहे. पूर्णपणे अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या बघा. त्या काळी कशा पद्धतीने हा डोंगर फोडत गेले असतील वरती वरती. कारण तुम्ही बघू शकता इथे हे पारचे घाव आहेत का छन्नी हातोडीने केलेले घाव आहेत हे माहीत नाही. आणि त्या काळात पूर्ण असं कोरत 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 वरती केलेत. म्हणजे कुठलाही दगड वापरला नाही आहे. हा कातळ फोडूनच याला आकार देऊन पायऱ्या करत करत गेलेत. रेलिंगचा पार्ट आत्ता बांधला आहे. खाली तटबंदी होती पण ती पडली त्यामुळं रेलिंग बांधला. कारण पावसाळ्यात तिथे दगडं खूप खाली येतात वाटतं. कारण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दगड दिसलेत. आणि बाकी गड तर अप्रतिमच आहे. म्हणजे 2 डोंगरांच्या मधून वाट गेली आहे. तीही दाखवतो तुम्हाला. ह्या बाजूला गडाचाच भाग आहे आणि ह्या बाजूला पण बहुतेक गडाचाच भाग असू शकतो. त्याच्यामधून वाट गेली आहे. म्हणजे आपण मुख्य दरवाजापाशी पोहोचतो. आणि ह्या तुम्ही माझ्या मागं बघू शकता हा गड आहे. ह्या गडाच्याच त्या साईडला म्हणजे बॅक साईडला कुंडीची वाट जी ती आपण म्हणतो अवघड आहे ती वाट आहे. त्या वाटेने येणं टाळलं कारण आपल्याकडे काही इक्विपमेंट नाही आहे आणि कोण माणूसही नाही आहे. त्यामुळे आपण त्या वाटेने आलो नाही. जर तिथं जाता आलं तर ती पण वाट दाखवतो तुम्हाला. चला तर मग निघूया. 3 मोठे सर आहे. तुम्ही पुढं आल्यानंतर परत तुम्हाला आता हे नॅचरल आहे का काय माहीत नाही. तुम्हाला काय माहीत असेल तर मला कमेंट करून कळवा. इथे आराम करू शकता तुम्ही एक 5-10 मिनिट. मग पावसाळ्याच्या वेळी इथे थांबू नका. बघा त्या काळामध्ये कसं फोडत फोडत गेले. इथे दिसतं आपल्याला. इथे बघा पूर्ण कोरत गेलेत. हे असं कोरत कोरत इथपर्यंत गेले. ह्या त्या काळी इथे काहीतरी असणार. विश्रांतीगृह किंवा दुसरं काय. तर दगडी पायऱ्या चालू झाल्या. सह्याद्रीत फिरण्याचा जो आनंद आहे ना खरंच अप्रतिम आहे. म्हणजे आपल्याला शिकायला पण भरपूर काय मिळतं आणि फिटनेस पण एक तयार होतो. ट्रेकिंगबद्दल माहिती मिळत जाते. ट्रेक कसे करावं काय नाही काय काळजी घ्यावी ट्रेक करताना ह्या पण गोष्टी कळत जातात. गॅप पडतोय कारण जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून ट्रेक करावा लागतो. फॅमिलीला पण टाईम द्यावा लागतो. ठीक आहे काय हरकत नाही. करूया आपल्याकडून जेवढं होईल तेवढं. पण गड तर बघायचे. बहुतेक आपण मुख्य दरवाजाच्या इथे जाऊन पोचतोय. मला प्रॉपर ऊन म्हणजे सूर्यदेव समोर आहेत. त्यामुळे अख्खा सूर्याचा प्रकाश कॅमेरावरती पडतोय. बघू मी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. 1 तासाच्या ट्रेक नंतर मुख्य दरवाजापाशी घेऊन पोचलो. वैशिष्ट्य असे पूर्ण कातळात कोरलं आहे. एकही दगड अटॅच नाही आहे. सह्याद्री प्रतिष्ठान यांच्याकडून हे नव्याने दरवाजा बसवण्यात आले. पूर्ण कातळात डिझाईन वगैरे केली. आता मुख्य दरवाजातून आपण प्रवेश करतो. जय शिवराय. इथे एक देवडी आहे. ते पण डिझाईन बघा कशी प्रॉपर केली ह्या लोकांनी की खांबाचा प्रॉपर असा शेप वगैरे दिला आहे.
समोर तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये कोरीव काम केले. अशी 4 खांब आहेत. हा एक, त्याच्यासमोर 2, हा 3रा आणि हा 4था. म्हणजे रात्रीचा तुम्ही इथे स्टे वगैरे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण शक्यतो स्टे करणं टाळा, कारण इथे सांगितलं जातं की जंगली प्राण्यांचं अस्तित्व खूप आहे. तर आपल्याला काही मित्रमंडळी भेटली आहेत, कोण मुंबईवरून कोण पुण्यावरून आले. तर ते कुठल्या वाटेने आले ना, त्यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण, त्यांना विचारूया. तर मित्रांनो, तुम्ही कुठून आलेत हे पहिलं सांगा. मी आणि ज्ञानेश दोघं जण मुंबईवरून आलोय. अच्छा, पहिलं तुझं नाव काय? माझं नाव प्रकाश गायकवाड. प्रकाश गायकवाड. अनिकेत पाटील. अनिकेत पाटील. सूरज बेबेकर. सूरज मास्टर. आम्ही दोघं पुण्यावरून आलोय निगडी. हे दोघं पुण्यावरून आलेत निगडीतून, आणि हे मुंबईवरून आलेत. तर तुम्ही कुठल्या वाटेने वरती आले? आम्ही सध्या खुंटीच्या वाटेने वरती आलो. अच्छा, किती वाजता आले तुम्ही? साधारणतः आम्ही 8:30च्या दरम्यान चालू केला ट्रेक. अच्छा. तर 8:45च्या आसपास खुंटीच्या वाटच्या बेसला तिथं आम्ही थांबलो. हां, त्यानंतर चालू केला ट्रेक. वाट कशी, व्यवस्थित आहे काय, भीतीदायक काय? जे रेग्युलर ज्यांना सवय आहे ट्रेकिंगची त्यांच्यासाठी एकदम सिंपल आहे. पण जे नवीन आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी थोडी निसरडी वाटते. अच्छा, म्हणजे लहान मुलांनी यांना टाळलंच पाहिजे. रोप बीपचं काय तुम्हाला वाटतंय का, रोप लावला पाहिजे किंवा रोपची आवश्यकता आहे तिथे? आवश्यकता तर आहे, पण जे आपण रेग्युलर ट्रेकर्स आहेत ते निवांत वाटेने येऊ शकतात. अच्छा, आता तुम्ही कुठल्या मार्गाने परत खाली चालले? आता मेन दरवाजाच्या म्हणजे हे मुख्य दरवाजात मला भेटले, मी मुख्य दरवाजातनं एंट्री केली आणि हे आले. आता ह्या मार्गाने हे रिटर्न चालले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला गड, काय पाहण्यासारखं वर? ठीक आहे, चालतंय. धान्य कोठार ते बघण्यासारखे होते. सगळ्यात मेन वस्तू तीच आहे, धान्य कोठार. चांगली गोष्ट आहे. अशी मंडळी आपल्याला भेटतच राहतात. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. आपल्या मराठमोळं चॅनल आहे, मी मराठीच व्हिडिओ बनवतो, बाकी वेगळे काय बनवत नाही. तर ही मंडळी भेटली, खूप छान माहिती दिली ह्यांनी. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. असेच गड किल्ले फिरत जावा. चला, भेटूया कधी ना कधी आपण. मुख्य दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला ध्वज पाहायला मिळतो, ध्वज दाखवतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम रील्समध्ये जे कातळ कोरीव पायऱ्या पाहिल्या असतील ना, त्या पण दाखवतो. आणि त्याच्या लगतच लगेच दुसरा दरवाजा आहे, बहुतेक बुरुज दिसलाय मला, इथून खालून बुरुज दिसतोय. त्याच्या बाजूलाच म्हणजे दरवाजा असू शकतो. तर माझ्या समोरच्या बाजूला बरोबर एक ध्वज लावला आहे, म्हणजे मुख्य दरवाजाच्याच वरच्या बाजूला, त्याच्या बाजूनीच आपल्याला वरती जायला रस्ता आहे. हा समोर ध्वज आहे आणि त्या ध्वजच्याच बाजूने आपण चालत आलो, म्हणजे ह्या दिशेने, ह्या मार्गाने आपण वरती आलो. आणि लगेच तुम्हाला जसं मी म्हटलं इंस्टाग्रामवर रील्सवर, तर ह्या पायऱ्या आहेत त्या, तर ह्या पायऱ्यांनी वरती जाऊया. पूर्ण बघा ना, कातळ फोडून तयार केलेल्या पायऱ्या आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अजूनही याच्यावरती निशाण आहेत. जे निशाण पाहताय ना तुम्ही, हे अजूनही आहेत. म्हणजे काय फोर्सनी किंवा काय पॉवरनी मारत असतील त्यावेळी दगडांवर. विचार करा काय पद्धतीने बनवलं असेल. म्हणजे ह्याचा शेप चांगला असणार आहे त्यावेळी, पण पावसाने आणि इतके वर्ष झाले म्हटलं थोडंसं फार होणारच. आणि इथे अजूनही गार लागतं इथे. म्हणजे एवढं ऊन, 11-11:30 वाजलेत, अजूनही ऊन आहे, तरी गार लागतं इथे. म्हणजे बुरुज पण यांनी पूर्ण कातळाच कोरलेला आहे. हे बघा, पूर्ण कातळात कोरलेला बुरुज आहे. आणि ह्याच्याच बाजूला हे पण तुम्ही बघू शकता. ह्याला म्हणजे प्रॉपर असा गोल शेप दिला आहे, हा असा शेप दिला आहे गोल. आणि ह्या बाजूला दरवाजा आहे. पूर्ण कातळात कोरून काढलेला दरवाजा आहे. फायनली आपले भाऊ आलेत, कौस्तुभ भाऊ. दमत का होईना पण आलेत. आपल्याला लागला दुसरा दरवाजा. आता ह्या दरवाजातून एंट्री करूया. पूर्ण कातळात कोरलेलं आहे आणि एवढं मोठं कोरलं आहे ना की विचार करू शकत नाही. आणि तुम्ही म्हणजे काय राव, त्या काळातल्या लोकांना खरंच हॅट्स ऑफ, काय शब्दच नाही आहे, कमी पडतील तेवढे.
काय कोरून काढले बघा ना, ते काय नक्षीकाम आणि प्रॉपर असा वेव दिलाय त्याला. आणि म्हणजे चारीकडे केले, या इथे पण आहे, तिथे पण आहे, समोर इथे पण आहे, इथे पण आहे. आणि माझा एक प्रश्न होता की त्या काळातली सिस्टीम बघा, म्हणजे छत बनवण्याचा प्रकार बघा. या इथे पण त्यांनी असं सरळ स्लोपमध्ये खाली कोरत आलेत इथे, आणि सेम इथे पण आहे. या इथे पण असं अख्खं कोरत आलेत. आणि या इथे बहुतेक लाकडं अशी अडकवत खाली येत असतील, आणि जे काही पावसाचं पाणी वगैरे असेल ते असं खाली पडून ह्या पांढऱ्या मार्गाने खाली बाहेर जात असेल. जिथे की आपण प्रत्येक गडावर पाहिलं असेल असं होल असतं दरवाजाच्या इथे. दरवाजा पण आत्ताच बसवलेला आहे हा. आज काय काम आहे की 350 वर्षानंतर पण काहीतरी इथनं असं वाटतं की आहे, अजून काहीतरी आहे या ठिकाणी. काय गोष्ट तुला काय म्हणायचं? मला तर वाटतं, मी अजून एक ऑब्झर्व केलं, तुम्ही बघा आपल्या घराला का जसे कर्टन वगैरे लावतो, कर्टनसाठी जसे आपण अँगल लावतो, तसे हे बघा दोन्ही साईडने पण केलेलं आहे. कदाचित तिथं कर्टन्स वगैरे असावी राहणे, म्हणजे पडदा आपण सोप्या भाषेत म्हणायला गेला ना, तर या इथे ना, या इथे नेमका सूर्यप्रकाश येतोय ते दिसतंय का नाही माहीत नाही, इथे दाखवतो. या इथे ना होल आहे, या इथे होल आहे बघा, दिसतंय का नाही माहीत नाही, इकडचं हां इथे दिसतंय बघा. या इथे होल आहे, सेम होल पलीकडच्या बाजूला. म्हणजे काय युक्ती लावली असेल त्या काळामध्ये, आणि एवढं बारकाईने काम केलं आहे ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे हे एक असं नक्षी आहे, आणि ह्याच्यामध्ये ही गॅप आहे दोन्ही बाजूला, म्हणजे पूर्ण गॅप आहे. आणि हे बघा प्रॉपर वेवमध्ये बनवलेलं आहे, प्रॉपर. नाही प्रॉपर असं खाली आलं. त्याच्या बहुतेक मला तरी असं वाटतं कुणाला काय माहिती असेल याच्याबद्दल जास्त, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. नवीन एक्सपिरियन्स तुम्ही म्हणसाल रुमाल का बांधला आहे, सांगतो वरती, चला दाखवतो का रुमाल बांधला आहे मी. इथे मधमाशा आहेत. पाण्याचा टाका त्या तिथे तो ध्वज. त्या तिथून वरती आल्यानंतर पहिलंच पाण्याचा टाका लागतं आपल्याला, आणि त्याच्या बाजूला राजमुद्रा बनवली होते, ही आत्ताच्या काळात बनवली दिसते. त्याच्याच समोरून बरोबर रस्ता हा, ह्या झाडाच्या इथून जर वर आले की समोरच्या बाजूला आपल्याला 3 तोफा दिसतात. इथे तोफा बघूया चला. मधमाशा खतरनाक होत्या. कौस्तुभ भाऊबिंदास आले, माझी फाटली पण, चावली बिवली कोणी रिक्स घ्यायला लावली. 3 तोफा आहेत बघा इथे एका लाईनीमध्ये. पहिली जी तोफ आहे ही तुटलेली आहे, तिला जॉईंट केले वाटतं, कारण हा भाग लाकडाचा आहे आणि हा पूर्वीच्या काळातला लोखंडाचा आहे. इथे जॉईंट दिला आहे बघा. आणि जी दुसरी तोफ आहे ही प्रॉपर कोरिओग्राम केलेलं आहे. हिच्यावर एकदा नक्षी वगैरे बघू शकता, कोरीव आहे काम. इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे, कुठल्या भाषेत आहे काय माहीत नाही. भरपूर असं काही कोरीव काम आहे याच्यावर. आणि हिला पुढे गोमुखी आकाराची आहे बहुतेक. तोफेचा जो पुढचा भाग तो असावा. बहुतांशा कोणाला ह्या तोफेबद्दल जास्त माहीत असेल ना, मला कमेंट करून सांगा की ही तोफ गोळा लांबपर्यंत म्हणजे लॉंग थ्रोसाठी आहे का, जास्त लांब फेकण्यासाठी. कारण ही अशी खूप मोठी आहे आणि हिचा जो आकार आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. मस्त तोफ आहे, प्रॉपर असं आहे बघा ना, कडं वगैरे असं दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला नक्षी काम आहे, इथे पण सेम नक्षी ह्या साईडला. आणि ही तिसरी तोफ ही मोठ्या गोळ्याची असावी, हिच्यावर एवढं काही नक्षीकाम नाही.
तिचा आकार पण जेमतेम तेवढाच आहे, पण ही मोठी आहे जरा. चला पुढच्या वाटचालीला जाऊया. का महादेव मंदिर आहे, म्हणजे गोलता तळ्यापासून तलावापासून आपण पुढं आलो ना उजव्या हाताने महादेव मंदिर लागतं. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा इथला हा जुनाच आहे, आणि वरचा जो पांढरा भाग दिसतो आणि कळस वगैरे दिसतो तो आत्ताच्या अलीकडच्या काळात बांधला गेला असेल बहुतेक. बाकी मंदिरामध्ये नंदींची एक छान अशी मूर्ती, तिला पण पेंटिंग वगैरे किंवा ही जुनी मूर्ती दिसते. काय कोणाला माहिती असेल याच्याबद्दल तर मला कमेंट करून सांगा, कारण इथे 2 मूर्त्या आहेत. एका मूर्तीची अवस्था अशी आहे आणि एक जी आहे ती म्हणजे चांगली आहे. आणि मंदिराच्या तुम्ही बघितलं असेल तर मारुतीराव यांचं दर्शन होतं इथे, आणि ह्या बाजूला गणपती बाप्पांचं आणि समोर पिंड आहे. असं मंदिर आहे. मंदिराचा आतला भाग पण खूप म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे भरपूरच चांगला असं बघायला गेलं तर. हर हर महादेव. आता आपल्या पुढच्या वाटचालीकडे निघूया. महादेवाच्या मंदिरापासून सरळ तुम्ही चालत आले ना, सरळ सरळ चालत यायचं, कुठंच वळायचं नाही. तुम्ही पुढं आले ना की हे झाड लागतं बघा असं, हे जे समोर दिसतंय ना हे झाड आहे. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कळेलच, इथं पाण्याच्या टाक्या आहेत, इथं 2 टाक्या आहेत, इथे का टाकी अशी मोठी, नंतर हे बोर्ड दिसतात. म्हणजे तुम्हाला फक्त हा जो समोरचा डोंगर आहे ना त्याला असं टोक आहे बघा, असं प्रॉपर असं मंदिरासारखं किंवा काहीतरी आहे, ह्या डोंगराला फॉलो करत यायचं सरळ ह्याच्या समोर. तुम्ही म्हणजे बरोबर आहे ना ह्या टाक्यांच्या इथं पोचता. म्हणजे आपल्याला खिंडीचा मार्ग जर पाहायचा असेल ना तर आपण हा शोध किंवा ही खूण लक्षात ठेवून येऊ शकतो, किंवा खिंडीच्या मार्गाने तुम्ही आला असाल वर आणि परत त्याच खुंडीच्या मार्गाने खाली जायचं आहे तुम्हाला, तर मग ह्या मार्गाने म्हणजे हा सोप्पा तुम्हाला मार्ग आहे. आणि खुणा अशा सोप्या आहेत, असं टाकं तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे पण काहीतरी गुफा का काहीतरी आहे, पहिलं आपण ते बघूया. तो मार्ग कसा आहे कसा नाही, खतरनाक आहे का सोप्पा आहे. त्यानंतर इथे आपल्याला त्या काळातलं काय माहीत नाही आहे. खाली एक टाकं आहे, इथे एक टाकं आहे. इथे काय अवशेष आहे, कसले अवशेष आहेत इथे पण टाकं आहे का धान्य कोठार आहे बघूया. अरे बाप, धान्य कोठार आहे, धान्य कोठार आहे. कौस्तुभ नाही नाही नाही, मंदिर आहे मंदिर, मंदिर आहे मंदिर. तर हे मंदिर कुठल्या देवाचं आहे, काय लिहिलंय का इथे? गणपती आहे. नाही रे, मला नाही वाटत. खालचं ते गणपतीचे. कुठलं मंदिर आहे बघूया. इथे तर बोर्ड नाही पण पडलेलं आहे मंदिर पूर्ण. हां खंडोबा आहे. हां मी तेच म्हटलं, खंडोबा मंदिर आहे. पूर्ण पडलं आहे बघा. हे अशी दगड आता अस्तव्यस्त झाली फार. हा तेवढाच पोर्शन आहे जो आहे मंदिराचा, तो चांगला आहे. हा जो पोर्शन आहे एवढाच चांगला आहे. मंदिराच्या आतमध्ये पण म्हणजे जास्त कोणी येत नाही, त्यामुळे साफसफाई वगैरे केली नाही. ह्या भागामध्ये कुठलं प्रतिष्ठान जर काम करत असेल ना, थोडं बारकाईने लक्ष दिलं तर चांगलं होईल. आम्ही पण प्रयत्न करू. आज न उद्या आमचा ग्रुप तयार झाला की एक दिवस ह्या गडावर येऊन थोडी गडाची डागडुजी किंवा जी का कुठली मंदिरं आहेत ती व्यवस्थित करू, साफसफाई करू, नीट ठेवू. बाकी सगळं अस्तव्यस्त अवस्थेत आहे. दगडं वगैरे रचून ठेवलेत फक्त, बाकी काय नाही. हे बघू शकता तुम्ही, खूप मोठं मंदिर असणार आहे त्या काळातलं, आणि पूर्ण पडलंय, पूर्ण पडलं बघा मंदिर. तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर पडलं. काही फक्त कोणी हे दगडं रचून वगैरे ठेवली आहेत. काय बघूया कसं काय होईल. इथे बोर्ड पण लावलाय. सॉरी, हे खंडोबाचं मंदिर नसून देवीचं मंदिर आहे. कुठल्या देवीचं मंदिर आहे माहीत नाही. वन विभागाने बोर्ड लावला. त्यानंतर या इथे पण आपल्याला असं कोरलेलं हे दिसते. आपण शोधतोय खिंडीचा मार्ग, पण तो काय आपल्याला सापडायला तयार नाही.
बघूया पुढे. देवीच्या मंदिरापासूनच आम्ही आता खाली खाली चाललोय. बहुतेक या इथे बुरुज दिसतोय म्हणजे हाच असू शकतो. मारुतीरायाचं दर्शन करायला मिळतं आपल्याला इथे आल्यानंतर. हे पण मंदिर पडलेलं आहे, कातळात कोरलेली मूर्ती मारुतीरायांची. हे बघू शकता पूर्ण मंदिरच पडले आहे, फक्त साईडनी थोडीशी दगडी रचून ठेवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी नाहीपेक्षा तरी आहे. त्या खुंडीचा मार्ग एवढा खतरनाक आहे, म्हणजे मी फक्त बघण्यासाठी आलो. कौस्तुभवरतीच आहे, म्हणजे तुम्ही जर खरंच जर काळजी नाही घेतली तुमचा मृत्यू होऊ शकतो. इथं तुम्हाला मार्ग दाखवतो. या इथे आहे ना, इथे बघा खुंड्या लटकवल्यात अशा, म्हणजे गजा टाईप आहे. इथून वरती येतो असं माणूस आणि ह्या मार्गाने असं वरती जातो. तिथे वरती आहे ना, या इथे तिथे निघतो हा मार्ग. खतरनाक आहे. एक्सपिरियन्स करणं चांगल्या माणसानेच खरं यावं, ज्याच्याकडं इक्विपमेंट वगैरे सगळ्या गोष्टी असतील. नाहीतर तुम्ही 400 फूट खोल दरीत जाऊ शकता. तुमची एक चूक डायरेक्ट तुमचा मृत्यू. हे पसारा बघा, हा समोरचा डोंगर बघा, ह्याला फॉलो करत या. ह्याच्या समोर हे जे दिसतंय ना, ह्याच्या समोरच्याच बाजूला बरोबर हा खिंडीचा मार्ग आहे. आणि हा मार्ग इथल्या गावातून येतो. इथे खाली कुठलं हडसर गाव आहे ना, हडसर गावातून हा मार्ग येतो. इथे घेऊन येतो आपल्याला. इथून वरती यायचं शॉर्टकट आहे. दोन्ही मला वाटतं आपण त्या जो पहिलं आपण ज्या गावामध्ये थांबलो त्या गावातून 1 तास लागतो आणि इथून साधारणतः 1 ते 1.5 तास असं काहीतरी लागतो. पण थोडा रिस्की आहे. रोप वगैरे असेल तरच येऊ शकता, म्हणजे यायचा प्रयत्न करा, बाकी काही नाही. तर हडसर ह्या गडाची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. हडसर हा गड जुन्नर तालुक्यामध्ये येतो. या गडाची उंची 4680 फूट इतकी आहे. आणि नाणे घाटापासून जी पर्वतरांग किंवा डोंगररांग चालू होती त्याच्यामध्ये जीवधन आला, तुमचा हडसर आला, शिवनेरी, परत हरिश्चंद्र, लेण्याद्री, ह्या सगळ्या पर्वतरांगांमध्ये हे सगळे गड आपल्याला समाविष्ट मिळतात. त्यात चावंड पण हा एक गड आहे. मध्ये म्हणजे जीवधन आणि शिवनेरीच्या मध्ये आपल्याला चावंड हा गड लागतो. तर गडाचा आत्ताचा जो भाग आहे, भौगोलिक भाग आहे, सगळा व्यवस्थित आहे. थोडंफार पडलेलं आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. गडावर तुम्ही व्यवस्थित येऊ शकता, स्टे पण करू शकता. 2 वाटा आहेत, जी पायरी वाट आहे, सोपी आहे. 1 तासभरात 1 तासाचा ट्रेक आहे. 1 तासाने तुम्ही वरती म्हणजे मुख्य दरवाजापाशी येता आणि जायला फार अर्धा तास. त्यानंतर हडसर गावातून जी खिंडीची वाट जी तुम्हाला मी म्हटलं ती एक आहे, ती थोडी खतरनाक आहे. ते तुमच्या रिक्सवर करा तुम्ही, शक्यतो नाही केली तरी चालेल. ही मार्ग खूप चांगला आणि खूप सुंदर आहे. तर गड कसा वाटतोय कसा नाही हे मला सांगा कमेंट करून. तर भेटूया आपण खाली. परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही मला कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. लाईकच करत नाही तुम्ही, काय. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट गडावर. जय शिवराय.